नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 29 जूनचा भाग तुम्ही बघत आहात. तर प्रेक्षकांनो, काल आपण पाहिलं होतं प्रतिमात्याची तब्येत बिघडली. प्रियाने आणि नागराजने मिळून तो प्लॅन सगळा एक्झिक्यूट केलाय. आता अर्जुन आणि सायली निघालेत प्रतिमात्याच्या घरी येण्यासाठी. बराच थरार रंगवलाय त्यांनी आज. तर बघा, इकडे सायली प्रार्थना करत असते की प्रतिमात्याला काही होऊ नये, आणि तिकडे तिकडे बघा प्रिया सारखी प्लॅनिंग करतीये. अश्विन झोपलाय की नाही हे उठून बघत असते, खात्री करून घेत असते. आणि तिथेच बरं का, तिच्या बेडरूममधूनच नागराजला फोन लावते. आता फोन लावताना अचानक अश्विन चुळबुळ करू लागतो. त्यामुळे प्रिया घाबरते, पण पुन्हा खात्री करते झोपलाय तो. म्हणून आता पुन्हा तिने खात्री करून त्या नागराजला फोन लावला. नागराजला म्हणते कशी, हॅलो, काय काही केला की नाही प्लॅन? काय केलं त्या प्रतिमाचं? नागराज म्हणतो, अगं प्लॅन केला काय, एक्झिक्यूट पण केला मी तो. प्रतिमा वहिनी कशाला घाबरते सगळ्यात जास्ती? आगीला. आग आग अगं तिकडे आग लावली मी आणि पेटले अर्जुन सायली. आता पुन्हा एकदा प्रिया खात्री करत असते बरं का, अश्विन जागा आहे का, आणि सारखी वळून वळून बघत असते ती अश्विनकडे. आणि बघा फोनवर कशी हळूहळू बोलते. आता नागराज म्हणतो, अगं ते अर्जुन सायली एव्हाना निघाले पण असतील इकडे यायला. प्रिया म्हणते, म्हणजे अर्जुन आणि सायली सॉलिड पॅनिक झाले असतील ना? मग नागराज म्हणतो, अगं हो ना, तेच म्हणतोय, निघाले सुद्धा असतील ते दोघेही जण. आणि काय ग, माझ्याकडनं काय अपडेट घेतेस? तुझ्या घरातच आहेस ना तू, तुला कळत नाही का घरात काय चाललंय? आता ही प्रिया म्हणते, अहो मी माझ्या खोलीत आहे ना, म्हणून तर हळूहळू बोलते ना मी तुमच्याशी. आणि माझ्या खोलीत काही कॅमेरे नाही लावले आहेत, प्रत्येक खोलीचे लाईव्ह टेलिकास्ट नाही चालू आहे काही सगळ्या खोलींचं. बरं एव्हाना ते निघाले नसतील ना, तर मी आता माझ्या डोळ्यांचे कॅमेरे करून बघते. म्हणजे आता नागराज म्हणतो, मी पण आता माझ्या डोळ्यातले नळ चालू करतो. माझी वहिनी मजा येईल आता. त्यावर प्रिया म्हणते, ओ हे ओव्हर ॲक्टिंग नका करू, सटल करा, सटल असं काहीतरी ती बोलली बरं का, ते माझ्या डोक्यावरून गेलं. नागराज म्हणतो, ए चल शाणे, मला नको शिकू, आली मोठी दीडशा आणि मला शिकवतीये, ओव्हर ॲक्टिंग करू नका असं म्हणून आता त्याने कट करून टाकलाय प्रियाचा फोन. आणि लगेच या प्रतिमात्याच्या तिथे रडायला तयार झालाय. तर पहा, कल्पनाताई आणि प्रतापराव अजून जागे. बापरे, हे बऱ्याच लवकर झोपता का हो प्रेक्षकांनो? कारण रात्रीचा सीन परवापासून बघतोय आपण. आता या कल्पनाताई अशा ते मासिक हातात घेऊन तंद्री लागलेली असते त्यांची. कल्पनाताई अशा विचार करताना प्रतापराव म्हणतात, अगं ए कल्पना, ते मासिक उलटं धरलेस तू. अगं ए कल्पना, अगं काय तुझ्याशी बोलतोय मी, काय करतेस? ते मासिक उलटं धरलंय, तुला कळत पण नाहीये का? अगं कसला विचार करतेस कल्पना? कल्पनाताई म्हणतात, अहो उद्याचा विचार करते. प्रतापराव म्हणतात, उद्याच्या एक्स्पोचा? अगं काय ग कल्पना, अगं ते काय आंतरराष्ट्रीय एक्स्पो नाही आहे, आणि मला आलेलं आयुष्यातलं पहिलं आमंत्रण पण नाही आहे. आणि हो, तुझ्या साडीचं ठरलंय ग आपलं, एवढा काय विचार करते मग? आता या कल्पनाताई म्हणतात, साडीचा नाही विचार करत आहे मी, वेगळाच विचार करते. प्रतापराव म्हणतात, कसला? कल्पनाताई म्हणतात, अहो उद्या दोघे जण आपण जाणार आहोत एक्स्पोला, हे ठीक आहे, पण अर्जुनला आणि त्याच्या बायकोला येण्याची काय गरज आहे? प्रतापराव म्हणतात, अगं कल्पना, विथ फॅमिली आहे ना आमंत्रण, अर्जुन सायली फॅमिली नाही आहेत का आपले? आणि काय गो कल्पना, ती तन्वी आली तर चालतं तुला, आणि सायली आली तर तुला काय ग प्रॉब्लेम आहे एवढा? कल्पनाताई म्हणतात, तुम्ही पण ना समजूनच घेत नाही मला. अहो अर्जुनच्या बायकोची तब्येत नाजूक आहे. बघा, मधुभाऊंना अटक झाली होती तेव्हा ती चक्कर येऊन पडली. तिला जेव्हा अटक झाली होती तेव्हा तिला पण विकनेस होता की नाही? आता उद्या एक्स्पोमध्ये अर्जुन आणि महिपतमध्ये काही बाचाबाची झाली आणि परत तिच्यावर काही ताण आला तर आपल्याला केवढ्याला पडेल? आता तेव्हा जेव्हा असं बोलत असतात ना, तेव्हा प्रतापराव हसायला लागतात. नाही म्हणलं तरी कल्पनाताईंच्या मनामध्ये सायलीबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहेच, पण त्यांचा इगोच फार महत्त्वाचा आहे बाबा. असं प्रत्येकाच्या बाबतीत होतं म्हणा, त्यात काही त्या अपवाद नाही आहेत. तर आता हे प्रतापराव हसतात. कल्पनाताई म्हणतात, काय हो हसताय का मला एवढं? काय झालं हो हसायला? आता प्रतापराव म्हणतात, कल्पना अगं तू कितीही चिडली ना तरी तुझा मूळ स्वभाव काही जात नाही बघ. आता कल्पनाताई म्हणतात, म्हणजे? प्रतापराव म्हणतात, कल्पना अगं तुझा स्वभाव ना मुळातच गोड आहे, तुला कोणाचं वाईट झालेलं चालत नाही. अगदी तुझ्या नावडती सून जरी असली ना तरी, सायलीचा किती रागराग केलास ना तरी उद्या ती तिथे येईल, तिची तब्येत बिघडेल याची काळजी तुला वाटतेच. असं म्हणून ते हसायला लागतात. कल्पनाताई म्हणतात,
उगाच काही बोलू नका, मी काही तिची काळजी बिळजी करत नाहीये. काय आहे ना, उगाचच त्या एक्स्पोमध्ये वातावरण नको बिघडवायला असं आपलं विचार करते मी. प्रतापराव म्हणतो बरं बरं, राहू दे राहू दे, पटलं बरं कल्पना, पटलं मला. आता कल्पनाताई लगेच विषय बदलतात आणि झोपी जातात. आणि पुढच्या सीनमध्ये बघा प्रेक्षकांनो, अर्जुन आता प्रतिमात्याकडे जायला निघालाय आणि प्रिया जागीच असते बाबा रात्रीची. म्हणून म्हटलं परवापासून रात्र दाखवली आहे मालिकेमध्ये, असे किती लवकर झोपतात कोणाच ठाऊक आहे. आणि प्रेक्षकांनो, नवीन प्रोमो आलाय, त्या प्रोमोमध्ये अर्जुन आणि सायलीला ते एसचं लॉकेट सापडलंय आणि आता अर्जुन असा म्हणतोय की हा शेवटचा निकाल असेल. काय वाटतं तुम्हाला, खरंच आता मधुभाऊंच्या केसचा शेवटचा निकाल लागेल का? बघूयात म्हणा काय काय घडतंय. प्रिया आता अशी मुद्दाम स्वयंपाकघरात येते पाणी प्यायच्या निमित्ताने. अर्जुन गडबड गडबड निघालेला असतो. प्रिया म्हणते हे अर्जुन अर्जुन, अरे काय धावाधाव चालली आहे तुझी यावेळेला. आता अर्जुन म्हणतो खरं तर तुला सांगायची गरज नाही वाटत आहे मला, पण तुझ्या आईबद्दल आहे म्हणून सांगतोय. प्रतिमात्याची तब्येत बिघडली आहे म्हणून निघालोय आम्ही तिकडे. आता प्रिया लगेच म्हणते काय काय झालं का माझ्या आईला. आता अर्जुन म्हणतो मला नाही माहिती एवढे डिटेल्स, सिनियर सांगत होता ती सायलीचं नाव घेते म्हणून निघालोय आम्ही. प्रिया म्हणते मग मला का नाही सांगितलं कोणी, ही लगे तमाशा करायला लागते बरं का. त्यामुळे अर्जुन वैतागतो. प्रिया म्हणते माझी आई आहे ना ती, मला नको का तिथे असायला. परस्पर काय जाताय तुम्ही. आता ती एवढ्या मोठ्याने आरडाओरडा करते, म्हणजे बोलणंच तिचं तसं आहे बिचारीचं. त्यामुळे घरातले सगळे जागे होऊन बाहेर येतात. या कल्पना ते म्हणतात बाई तन्वी अगो काय झालं. लगेच प्रिया म्हणते बघ ना आई, या अर्जुन सायली कसे वागतात, माझ्या आईला बरं नाहीये तर बघ ना कसे वागतायत. आता आईला बरं नाही म्हटल्यावर प्रतापराव, अश्विन सगळ्यांनाच टेन्शन आलंय. प्रिया म्हणते हे दोघंच्या दोघं परस्पर चालले माझ्या माहेरी आणि मला सांगितलं पण नाही. अश्विन म्हणतो काय. आता प्रतापराव म्हणतात काय झालं काय प्रतिमाला. अर्जुन म्हणतो डॅड आम्हाला काहीच माहिती नाहीये, सिनियरचा फोन आला आणि आम्ही निघतोय, निघू का मी आता. लगेच अश्विन म्हणतो थांब दादा मी पण येतो, म्हणजे डॉक्टर वगैरे असेलच तिथे जवळचं, पण मी तिथे असायला हवं. आता या कल्पनाताई म्हणतात मला तर वाटतं बाई आपण सगळेच जाऊ. प्रतापराव म्हणतात हो रविराज घाबरला असेल ना, आपली गरज आहे तिथे, चला आपण जाऊया. कल्पनाताई म्हणतात जा रे जा पोरांनो, गाडी काढा, मी आलेच चेंज करून. प्रतापराव म्हणतात मी गाडीची चावी आणतो. आणि आता प्रत्येकजण पटकन आवरायला जातं आणि निघतंय. आता लगेच प्रिया अश्विनला गाठते, म्हणजे ते पुढे जातात ना. अश्विनला म्हणते अश्विन माझ्या आईला काही होणार तर नाही ना, उगाचच नाटकं करत असते. अश्विन म्हणतो काही नाही होणार. तर बघा आता या प्रतिमा त्या सायली करत असतात बरं का. म्हणजे नेमक्या त्या झोपेत पण नाही आहे आणि काय झालं काही कळत नाही आहे मला पण. बघा आता तुम्ही काय झालं आहे त्यांना. आता ते रविराज म्हणत असं हो येणार आहे सायली येणार आहे. नागराज असा बघतोय सारखा प्रतिमा आत्याकडे. रविराज म्हणत असतात हो प्रतिमा सायलीला फोन केलाय मी, येणार आहे ती. मग रविराज डॉक्टरांना विचारतात डॉक्टर काय झालं हो प्रतिमाला. आता तिथे एक लेडी डॉक्टर आहेत, त्या म्हणतात की अहो यांचं BP शूट झालेलं दिसतंय. काय हो काय झालंय काय नेमकं यांना. नाही म्हणजे त्यांना भीती वाटेल असं काही घडलंय का आज. आता रविराज म्हणतात हो ना, तिला जरा आगीची भीती वाटते आणि आज चुकून आमच्या बागेमध्ये आग पेटवली गेली. आता उगाच प्रतिमात्याच्या चेहऱ्यावर असा फ्लॅश केलाय. आता नागराज बघा कसा आगदावणेपणा करतो. आता नागराज मुद्दाम स्वतःच्या तोंडात फटाफट मारून घेतो आणि म्हणतो मीच तो मूर्ख आहे, माझ्यामुळेच झालं हे सगळं. मला नाही कळलं, म्हणजे मला कसं नाही कळलं की वहिनीला त्रास होईल या सगळ्याचा. वहिनी जागी असेल, ती आग पाहिल, तिला त्रास होईल, कसं समजलं नाही मला हे महाभयंकर घडेल. कसं करशील का हलगर्जीपणा करशील असं म्हणून लगेच तोंडात मारून घेतो. सुमन म्हणते आहो शांत होता का जरा, स्वतः का दोष देताय. हे बघा मला हे कळत नाहीये की मला खोलीत. आता हिला वाक्य पूर्ण करू देत नाही बरं का नागराज आणि म्हणतो कसा अगं तुला खोलीत कसं कळणार होतं सुमन बाहेर काय चाललंय ते. गप्प बस ना जरा, अगं वहिनीच्या तब्येतीकडे बघ आणि स्वतःला दोष देऊ नको ग, शांत बस जरा. मुद्दाम नागराजने या सुमनला सांगू दिलं नाही बरं का की माझ्या खोलीला कडी लावली होती कोणीतरी, असं ती बोलणार असते सुमन. मग पुन्हा त्या सायली करत असतात प्रतिमा त्या डॉक्टर म्हणतात या ज्यांचं नाव घेताय त्यांना बोलवा ना लवकर, या कदाचित बऱ्याही होतील त्यांच्यामुळे. तेवढ्यात सायली आली बरं का पळत. सायली आता प्रतिमा आत्या म्हणून त्यांच्याजवळ बसणार, तेवढ्या प्रिया बघा ना कशी बाजूला सरकवते, तिला लगली लोटून देते. ती आता लगली प्रतिमा आत्याजवळ बसते बरं का. आई काय होते ग तुला आई, अगं तू बरी आहेस ना, उठ न ग आई. उगं ढोंगी रडते बरं का नाटकी.
आता सायलीला पण काळजी वाटायला लागते. सायली कशी काळजी करते बघा, अर्जुनकडे बघते. अर्जुन म्हणतो डोंट वरी, नको टेन्शन घेऊ, असं तो डोळ्याने खुणवतं. आणि आता प्रिया लगेच म्हणते बघ ना रे अश्विन, काय होतंय माझ्या आईला, माझ्या आईला काही होणार नाही ना रे अश्विन, बघ ना रे तिला, बघ ना. आता अश्विन म्हणतो अगं तन्वी पॅनिक नको होऊस, डॉक्टरांनी तपासले आता प्रतिमात्याला, तू शांत हो बरं. आता लगेच प्रिया म्हणते अरे हो पण काय झालं असेल माझ्या आईला. बरं त्या प्रतिमात्या अजून पण सायलीच करताय बरं का, झोपेमध्ये बरळतायत त्या. आता अश्विनजवळ चिठ्ठी दिली आहे डॉक्टरांनी, ह्या गोळ्या आणा, 3 दिवस द्या पेशंटला, निघते मी, असं म्हणून डॉक्टर निघतात. आता सायली किती काळजी करते बघा ना प्रतिमात्याची. आणि प्रिया अशी त्यांचा हात धरते प्रतिमात्याचा, आई उठ न गं, आई उठ न गं. कल्पनाताई विचारतात अहो भाऊजी हे काय हो, कसं झालं हे सगळं, काय झालं, काय झालं भाऊजी प्रतिमाला. मग अर्जुन म्हणतो सिनियर अरे तू फोन करून मला एवढंच सांगितलंस की प्रतिमात्या आगीला घाबरली, पण हे सगळं झालं तरी कसं रे. आता बघा मुद्दाम नागराज पुढे विषय वाढू देत नाही. आता लगेच प्रिया पण कशी म्हणते ए अर्जुन ती आगीच्या जवळ कशी गेली हे महत्त्वाचं आहे का. आता ना हे रविराज प्रियाकडे बघतच राहतात, सायली पण पाहत राहते. आता प्रिया म्हणते माझ्यासाठी एवढंच महत्त्वाचं आहे की माझ्या आईला बरं वाटायला पाहिजे, मुद्दाम विषय वाढू देत नाही बरं प्रेक्षकांनो हे. आता या प्रतिमात्या अजूनही सायली असं करत असतात. सायलीचा जीव तगमग होत असतो की आपण बसावं प्रतिमात्याजवळ असं तिला वाटत असतं, पण प्रिया कशाची बसू देते तिला. लगेच प्रिया म्हणते आई उठ न ग, उठ न. पण आता ती काही हाले ना बाई प्रिया. शेवटी रविराज बोलतात तिला, कारण या प्रतिमात्यांनी सारखं सायलीच्या नावाचं जपच चालू ठेवलं आहे, सायली असं म्हणत असतात त्या. आता बघा रविराज म्हणतात ए अगं तन्वी तू जरा बाजूला सरकते का, बघ न ग प्रतिमा सायली हका मारते ना, बसू दे ना सायलीला तिच्याजवळ. लगेच प्रिया म्हणते बाबा मी तिची मुलगी आहे आणि तिच्या मुलीनेच तिच्याजवळ असणं जास्ती गरजेचं आहे, मी नाही बाजूला सरकणार, मी नाही बसू देणार आहे ते कोणाला. आता बघा प्रतापराव जरा ओरडतात तिच्यावर. ते म्हणतात अगं तन्वी ती सायलीची आठवण काढते, थोड्या वेळ उठ ना, तुला दिसत नाही आहे का ती सायली म्हणते ते. आता सायली अशी केविलवाणे पाहत असते, सायलीला बसायचं असतं तिथे प्रतिमात्याजवळ. मग शेवटी रविराज म्हणतात ए तन्वी तुझ्या आईची तुला काळजी वाटते ना, तुला वाटते ना ती बरी व्हावी. मग प्रिया म्हणते हो बाबा. मग रविराज म्हणतात मग बाजूला सरक, सायली तिचं औषध आहे, बसू दे सायलीला तिथे. मग आता ऐकते बरं का रविराजांचं आणि सरकते बाजूला. मग सायली प्रतिमात्याजवळ बसते. प्रतिमात्या असं ती खूप वेळेला हाका मारते आणि मग ह्या प्रतिमात्यांना शुअर होतं की सायली त्यांच्या जवळ आहे, असं त्या ग्लानीमध्ये तसं त्यांनी दाखवलं आहे प्रेक्षकांनो. असतो कोणाकोणाला फोबिया काही गोष्टींचा. तर सायली आता त्यांचा हात खूप वेळ असा हातात घेते, असा त्यांचा हात असा सारखा चोळते, डोक्यावरनं हात फिरवते, त्यांचे लाड करते, माया करते त्यांची. आणि ही प्रिया आणि नागराज एकमेकांना तेव्हा असे खाणाखुणा करत असतात. एक नॉर्मल असा एपिसोड तुम्ही आज बघत आहात प्रेक्षकांनो, पण ठीक आहे काहीतरी पुढे सरकलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. इथे तर तुम्ही खूप वेळ म्युझिक ऐकणार आहात. तो आलाप आहे ना तो म्हणजे असं सॅड आलाप आहे बघा तो. आता तो आलाप इथे बऱ्याच वेळ त्यांनी ऐकवला आहे. आता सगळेजण केविलवाणे त्या प्रतिमात्याकडे बघतात, सायलीकडे बघतात. सायली सारखी वाट बघत असते प्रतिमात्या आता केव्हा शुद्धीवर येतील, पण त्या शुद्धीवर नाही आल्या. पण त्यांना लगेच झोप लागली, कारण सायली त्यांच्याजवळ आहे ह्या गोष्टीची त्यांना खात्री पटली ना. शेवटी यांना माहीत जरी नसलं तरी रक्ताकडे ओढ घेतं म्हणतात ना, तसं काहीतरी या मालिकेत ते नेहमीच दाखवत असतात. तर आता सायली जेव्हा अशी प्रतिमात्याजवळ बसते, त्यांचा हात असा कुरवाळते, डोक्यावरनं हात फिरवते, तेव्हा त्यांना पटकन झोप लागते आणि ते शांत होतात असं त्यांनी दाखवलं आहे. आणि हे सगळं दृश्य ते सुभेदार फॅमिली बघतच राहतात नेहमीप्रमाणे. प्रतापरावांनाही आश्चर्य वाटतं. प्रतापराव म्हणतात अरे वा प्रतिमा झोपी गेली. इथे सायलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूपच सुरेख दाखवलेत त्यांनी. सायलीला पण चांगलं वाटतं की चला प्रतिमात्यांना आता त्रास नाही होते. प्रतापराव म्हणतात अरे रविराज बघ ना, अरे सायली प्रतिमाच्या जवळ बसली आणि तिला झोप लागली रे. आता सगळेजण आश्चर्याने बघतात, रविराजांनाही आश्चर्य वाटतं. आणि प्रतिमात्या बघा ना जसं काही शांत पडल्यात अशा त्या आता झोपलेल्या दाखवल्यात. आणि अर्जुनलाही आश्चर्य वाटते या गोष्टीचं. आता हे सगळं म्युझिकल ऐकवलं बरं का त्यांनी, म्हणून मी तुम्हाला थोडी कॉमेंट्री केली. आता सायली पुन्हा त्यांना म्हणत असते प्रतिमात्या तुम्ही घाबरू नका हां, मी आहे, मी तुमच्या जवळच आहे, मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही आहे, शांत व्हा हां आत्या. आता हे बघून प्रियालाही नवल वाटतं. प्रियाला माहितीच आहे सायली त्यांची मुलगी आहे सख्खी म्हणून. पण बघा
आता अर्जुनला पण छान वाटतं आणि खूप वेळ दाखवला त्यांनी हा सीन प्रेक्षकांना. थोडक्यात सांगायचं तर सायली आली आणि प्रतिमा आत्या अशा छान गाढ झोपी गेल्या. पण हे बिचारे सगळे जागे राहिले ना, या सगळ्यांचं जागरण झालं. जो आहे त्याच परिस्थितीत झोपलाय बघा. आता पुढे काय झालं, प्रियाने नागोबाला खुणवलं की चला आता आपण बाहेर जाऊया. ही मस्त ढाराडूर झोपून गेली बरं का तिच्या माहेरी. आता रात्रच झाली आहे बरं का, आणि अजून पुन्हा मध्यरात्री हिने त्या मैपतला फोन लावलाय. अशी किती वेळ रात्र दाखवणार आहे कोणाच ठाऊक. पण प्रेक्षकांना उद्याच्या भागात ना प्रियाने सॉलिड मार खाल्लाय मैपतकडनं, कारण तिचं सगळं प्लॅनिंग फुस्स झालं ना. म्हणून मैपत त्याचा फोन बघतो आणि विचार करतो, अरे या चिचुंद्रीने पुन्हा कशाला फोन केला, काय झालं काय या चिचुंद्रीला, सारखी सारखी फोन करते. आणि आता फोन उचलून म्हणतो, काय ग माझी काय झोप उडवायची असं ठरवलंय का तू चिचुंद्रे. प्रिया म्हणते, मी जे काही सांगणार आहे ना तुम्हाला ते ऐकल्यावर निवांत झोप लागणार आहे तुम्हाला. मैपत म्हणतो, काय सांगणार आहे. प्रिया म्हणते, तुमचं काम झालंय, अर्जुन आणि सायली उद्या एक्सपोला जाणार नाही याची गॅरंटी. त्यावर मैपत म्हणतो, अरे वा वा वा, आनंदाची बातमी दिली. म्हणजे आमची चिचुंद्री नुसती चुचू चुचू करत नाही तर अधनमधनं धान्याची पोतडी पण कुरतडते. कुरतड भसाभस कुरतड चिचुंद्रे. त्यावरती प्रिया म्हणते, काय हो कौतुक करायचं जरा धड करत जा ना. त्यावर मैपत म्हणतो, नाही मला आधी हे सांग चिचुंद्रे, तू कोणती जादूची कांडी फिरवली ग. प्रिया म्हणते, आता मी जादूची कांडी फिरवली आहे का जादूगराला हाताशी धरलंय, याच्याशी तुम्हाला काय करायचंय हो. मैपत म्हणतो, ते पण आहे म्हणा, मला काय माझं काम झाल्याशी मतलब आहे. नाही ठीक आहे, एवढंच सांग की उद्या मला अर्जुन सुभेदार आणि त्याच्या बायकोचं थोबाड 113% बघावं नाही लागणार ना. त्यावर प्रिया म्हणते, हो 113% तुम्ही नाही बघणार त्यांचं तोंड. त्यावर मैपत म्हणतो, चिचुंद्रे माझी नक्कल करते का बरं जाऊ दे, कर कर कर, आज ना तू माझं चांगलं काम केलंय, कर कर, आजच्या दिवस तुला सूट. शब्बास शब्बास. मैपत एवढ्या रात्री कौतुक करतोय प्रियाचं. आता पुढे बघा प्रिया कशी म्हणते, हो तुम्हाला वाटतं ना अण्णा सर तेवढी काही मी बिनकामाची नाही आहे. आज जसं अर्जुन सायलीला त्या एक्सपोपासनं दूर केलं ना, तसंच अलगद त्या केसपासनं पण दूर करेल मी, आणि सुभेदारांची अख्खी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेईल. बघाच आता तुम्ही मी काय करते. हिला लगली कॉन्फिडन्स आलाय बरं का की आपण काही पण करू शकतो. पण खाल्ली हिने माती खाल्लीच. काय झालं ते पुढे बघा. आता ही असे भले मोठे मोठे डायलॉग मारते आणि मैपत तिकडनं मग फोन ठेवून देतो. लगेच सकाळ झालेली दाखवली आहे त्यांनी. आता बिचारे सुभेदार आणि किल्लेदार प्रतिमात्यामुळे रात्री जागेच होते. सगळेजण आहे त्या परिस्थितीतच झोपलेत. रविराज झोपलेत सोफ्यावर, अश्विन झोपलाय डायनिंग टेबलवर, प्रतापराव पण बिचारे त्या डायनिंग टेबलवरच असं डोकं खाली टेकवून झोपी गेले होते. आता सुरुवातीला त्यांनी असं दृश्य दाखवलं, प्रिया मस्त तिच्या बेडवर लोळत असते, अशी छान गाढ झोपलेली आहे. एकटी सायली जागी असते यांच्या घरामध्ये. सायली प्रतिमात्याच्या उशाजवळच असते. आता सकाळ झाली आहे, उजाडलंय, तरीसुद्धा अजून कोणाला जाग आली नाही असं त्यांनी दाखवलं किती वेळ. आणि मग सायली जागी असते, मग ती अर्जुनला उठवते. मग हळूहळू एक एक मेंबर उठायला लागतात. मग अश्विन उठतो, प्रतापराव उठतात, रविराज उठून या प्रतापरावांच्या जवळ येतात. सायली अशी रात्रभर प्रतिमात्याला कुरवाळतच असते बिचारी. आता रविराज उठल्या उठल्या बघतात खूपच उशीर झाला उठायला. आता हे प्रतापराव उठल्या उठल्या म्हणतात, अरे रविराज, रात्री प्रतिमाला शुद्ध आली होती का रे. रविराज म्हणतात, नाही ना रे प्रताप, आगीलाच फार घाबरते रे ती. का घाबरते तिचं तिलाच माहिती बघ. किती वेळेला विचारलं मी तिला, काय आहे आगीमुळे का घाबरतेस तू, पण प्रतिमाकडे या गोष्टीचं उत्तरच नसतं बघ कधी. आता अश्विन म्हणतो, काय रे काका, अरे आणखीन थोड्या वेळ वाट बघू, नाहीतर मग आत्याला आपण म्हणजे इंजेक्शन देऊ, त्यामुळे तिचं BP नॉर्मलला येईल बघ. रविराज म्हणतात, बरं बाबा तसं करूयात. आता सुमन सगळ्यांना चहा देत असते, तेव्हा रविराज म्हणतात, काय गं सुमन, नागराज कुठे. आता सुमन म्हणते, अहो त्या आंघोळीला गेले, येतीलच. मग आता हे रविराज म्हणतात, मग तन्वी कुठे गेली. आता सुमन म्हणते, अहो तिच्या खोलीत गाढ झोपली आहे ती. आता बघा या कल्पना त्यांची कीव करावी का काय काही कळतच नाही आहे. लगेच या कल्पना ते म्हणतात, हां बरोबर आहे, तन्वीला प्रतिमाच्या अवस्थेचा ताण आला असेल ना, त्यामुळे कदाचित ती म्हणजे थकवा आल्यामुळे ती झोपी गेली असेल नाही तिच्या खोलीत. आता काय बोलताय या प्रतापरावांना, येतो राग कल्पनाताईंचा. पण आता तिथे सगळ्यांसमोर काय बोलणार म्हणून ते काही बोलत नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बरंच काही सांगून गेले आहेत. तर पहा, सायली आता अर्जुनला उठवते. प्रतिमा त्या अजून शुद्धीवर नाही आल्या ना म्हणून.
तर आता सायली उठवते, अहो उठता का जरा. आता हा तुम्ही शेवटचा सीन बघत आहात प्रेक्षकांनो, बघा आता पुढे काय काय घडलंय. आता सायली म्हणते, अहो उठता का जरा. अहो प्रतिमा त्याला शुद्ध नाही आली हो अजून, त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये हलवूयात का. अर्जुन म्हणतो, नाही ग सायली, असं काही सिरियस नाही आहे. अगं तिला कदाचित ताण आला ना म्हणून झोप लागली असेल, उठेल ती थोड्या वेळाने. सायली म्हणते, हो पण मला काळजी वाटते हो आता प्रतिमा आत्याची. अर्जुन म्हणतो, अगं सायली तू रात्रभर झोपलेली नाही आहेस ना, तू जा बरं फ्रेश होऊन ये. सायली म्हणते, नाही हो, जोपर्यंत प्रतिमा आत्याला शुद्ध येत नाही तोवर मी इथून हलणार नाही हं. मग अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, हरकत नाही आहे, तू बस. हा सीन जरा स्लो दाखवला त्यांनी, पण अर्जुन म्हणतो, बघ ना सायली, काल रात्री आपण एक्स्पोसाठी बोलत होतो, तिथे गेल्यावर आपण महिपतच्या घरी कसं जायचं ते ठरवत होतो, पण बघ न गं कसं बदललं पटकन सगळं. म्हणजे थोड्या वेळाने तो एक्स्पो आता सुरू होईल, पण आपल्या डोक्यात त्या एक्स्पोचा विचारसुद्धा नाही आहे या क्षणाला. सायली म्हणते, अहो प्रतिमातेची तब्येत सगळ्यात आधी आहे की नाही, मग सगळ्या गोष्टी. तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका, महिपतच्या घरी जायची संधी आपण पुन्हा कधीतरी शोधू. अर्जुन म्हणतो, हो तुझं बरोबर आहे, आपली आत्या महत्त्वाची आहे, ती आधी बरी झाली पाहिजे. आणि आता हे दोघंही अगदी समजूतदारपणे ठरवतात की एक्स्पोला आपण नंतर जाऊ. पण प्रेक्षकांनो, नेमकी काय जादूची कांडी फिरली ते माहीत नाही, आणि प्रतिमा त्या बऱ्या झाल्यात बहुतेक. आता ते आपल्याला उद्याच्या भागात कळेल. आणि मालिकेचा नवीन प्रोमो पण आलाय. अर्जुन आणि सायली महिपतच्या घरातही शिरतात, एक्स्पोलाही जातात आणि ते एस नावाचं पेंडंट पण शोधतात. आणि आता अर्जुनने ठरवलाय, हा म्हणजे आता तो कोर्टाची जी तारीख घेणार आहे ना ती शेवटची असणार आहे, आणि या शेवटच्या तारखेला निकाल लागणार म्हणजे लागणार. आणि एपिसोड आता इथे संपतोय बघा. आता पुढच्या भागात त्यांनी ते दाखवलाय कालचाच प्रोमो, तो मला फार आवडला. आता महिपत तसं पाहायला गेलं तर कालचाच प्रोमो आहे, पण 1-2 प्रोमो नवीन दाखवलेत त्यांनी. आता हा महिपत तिथे जातो तेव्हा अर्जुन त्याला शेक हँड करतो आणि म्हणतो, किती आडवे आलात ना तरी तुम्ही आमचं वाकडं करू शकणार नाही आहे. आणि आता हा महिपत या प्रियाला खूप दारू पाजतो त्या एक्स्पोमध्ये आणि म्हणतो, आता त्या अर्जुन सायलीने काही राडा केला ना तर तू आहे मी आहे, तुला सांगितलं होतं मी ते दोघं इथे नाही आले पाहिजे. पण आता अर्जुन आणि सायलीने सगळ्यांना गुंगारा देऊन महिपतच्या घरामध्ये एंट्री केली आहे आणि ते एस नावाचं पेंडंट शोधलंय. तर कसा वाटला हा धमाकेदार प्रोमो? भारी आहे ना? तर बघत राहा ठरलं तर मग. आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. ठरलं तर मग या मालिकेचे येणारे भाग बरेच सस्पेन्स ओपन करणारे असणार आहेत प्रेक्षकांनो. मी असं कुठेतरी ऐकलंय की आता प्रिया खोटी तन्वी आहे हे सत्य पण लवकरच उघडकीला येणार आहे म्हणे. बघत राहूया काय काय होतंय. तर असा होता आजचा एक नॉर्मल एपिसोड. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून कळवा. आणि प्लीज हो, आपल्या रिव्ह्यूला लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला, शेअर करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.